लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील कित्येक बहिणींचं स्वप्न पूर्ण होत आहे। आता जालना जिल्ह्यातील कुंभेफळ गावातील महिलाच पहा, यांना जेव्हा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला त्यावेळी सणासुदीचे दिवस होते। त्यामुळे श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेपैकी प्रत्येकी 500 रुपये जमा केले आणि शोभेच्या वस्तू बनवण्याचे कच्चे साहित्य खरेदी केले। या गुंतवणुकीतून त्यांनी तब्बल 10 पट नफा कमवला आणि एका लहानशा गावातील बहिणींनी मिळालेल्या ओवाळणीतून कल्पकता वापरून एक नवा व्यवसायच उभा केला। नमस्कार, माझं नाव ज्योती गणेश मस्के आणि मी कुंभेफळीतील रहिवासी आहे। मी अगोदर गृहिणी होते, पण उमेद अभियानात आल्याच्या नंतर आम्हाला स्वतःची ॲक्टिव्हिटी सिद्ध करता आली। उमेद अभियानात आल्याच्या नंतर आणि थोडीशी हस्तकलाची आवड होती, आवड असल्यामुळं मला 3000 आले होते। मी त्यातून काय केलं, फक्त अगोदर 500 रुपये गुंतून एक कच्चा माल आणला रिझिन आर्टचा। आम्ही याच्यामध्ये रिझिन आर्टमध्ये मी राख्या तयार केल्या, रिझिन आर्टमध्ये मी भिंतीवरल्या फ्रेम विकल्या, परत सजावटीचे हळदी कुंकाचे ताट विकले, परत त्याच्यानंतर मी कुशन तयार केले, सोफा सेटवरले ते कुशन असतात छोटाले ते तयार केले, परत ताटावरले गणपतीचे तोरण, पडदे, अशा कमीत कमी 15 ते 20 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आम्ही ते तयार करतो आणि माझ्या सगळ्या महिलांना या गोष्टीची फार आवड आहे। त्यातून तो पूर्ण 5000चा माल बनवला, 10,000चा माल आमचा विकला गेला आणि 10,000चा माल आमच्या महिला आज बसून तयार करत चालू आहे। म्हणजे जसे जसे ऑर्डर येऊ लागले तर यातून सर्व महिलांना बराच फायदा झालेला आहे। 1500 रुपयांनी बहिणींचा काय फायदा होणार हा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना जालन्याच्या या लाडक्या बहिणींनी कृतीतून उत्तर दिलं आहे।